आंब्याचा सीझन सुरू झाला की आपण वेगवेगळे पदार्थ करतो आणि आंब्याच्या रसाबरोबरच आपण इतरही पदार्थ करतो आणि त्याचा आस्वाद घेतो. जसं काही रस किंवा आपण आंब्याचे केक बनवतो, आंब्याची आईस्क्रीम बनवतो आणि आपण वेगवेगळे पदार्थ जसे करतो तसेच आंब्याचा पेढासुद्धा इतका चवीला रुचकर आणि छान लागतो. आणि स्वादिष्ट आणि चवदार असणाऱ्या या पेढ्याची रेसिपी आज मी बनवते. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी करते आंबा पेढा. तर इथं मी हापूस आंब्याचा रस घेते 1.5 कप आणि तो जो रस आहे तो मी चाळणीतून गाळून घेते, जेणेकरून या रसामध्ये जर केसर जे असतात आंब्यांचे ते येणार नाहीत आणि आपल्याला चांगला सॉफ्ट असा रस मिळेल. यासाठी इथं मी चाळणीतून हा रस जो आहे तो गाळून घेते आणि गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये हा रस मी टाकून घेते आणि हा रस जो आहे तो आता मी आटवून घेणार आहे. आणि जेव्हा आपण आंब्याचा रस गॅसवर ठेवून आटवायला सुरुवात करतो त्यावेळेस तो प्रचंड प्रमाणात उडतो. यासाठी मध्ये मध्ये मी झाकण ठेवून हा रस जो आहे तो आटवून घेणार आहे, कारण झाकण नाही ठेवलं तर आपल्याला चटचट असे करत चटकेही बसू शकतात आणि प्रचंड प्रमाणात उडतं. त्यामुळे आपण हा जो रस आहे तो झाकण ठेवून आणि मध्ये मध्ये हलवत राहायचा आहे आणि असं करत आपल्याला हा जो रस आहे तो आटवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण हा रस आटवून घेऊ त्यामुळे आपली होणारा जो पेढा आहे तो पटकन असा होण्यास मदत होते. आणि हा जो रस आहे तो थोडा आटायचा अजून बाकी आहे. आपण एकसारखा त्यासाठी हलवत राहायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येणारं हे आंब्याचं पीक असतं आणि थोड्या कालावधीसाठी येतं आणि त्याचा आपण आस्वाद घेतो. यासाठी आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. आता इथं मी या रसामध्ये घालते 1.5 पावशेर एवढा खवा घेतलेला आहे, तो मी इथं घालते. आणि हा जो खवा आहे हा विकतचा खवा आहे आणि स्मूथ असा आणि छान असा ताजा खवा आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचा आहे. आणि या रसामध्ये हा खवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडक्यात आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आटवून आपल्याला कमी करायचं आहे किंवा आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आंब्याची बर्फी किंवा आंब्याचा पेढा जसा चवीला छान लागतो तसेच आंब्याचे वेगवेगळे पदार्थही चवीला छान लागतात आणि आपण त्याचा आस्वाद घेतो. आता आंब्याचा जो हा पेढा आहे तोही चवीला छान लागतो आणि जसा सातारी कंदी पेढा ज्याप्रमाणे चवीला लागतो तसाच हा आंब्याचा पेढा आपल्याला चवीला तयार होतो. यासाठी ही रेसिपी आहे ती जशी छान आहे तशीच चवीला छान आणि सुंदर अप्रतिम लागणारी अशी आहे. आंबा जसा आपण बाजारात येतो तसा आपण खरेदी करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि जेव्हा हे पदार्थ आपण त्याचा आस्वाद घेतो त्यावेळेस ते अप्रतिम असे असतात. आणि इथं मी या रसामध्ये आणि खव्याच्या मिश्रणामध्ये 1 चमचा एवढं तूप घालते. यामुळं काय होईल की जेव्हा आपण जो खव्याचा पेढा आहे तो जेव्हा तयार होईल त्यावेळेस त्याला छान असा स्वाद येतो. नाही घातलं तरीही चालू शकतं, कारण खवा जो आहे तो जास्त प्रमाणात तेल सोडतो आणि आपण जे घातलेलं तूप आहे ते जादाही होऊ शकतं. यासाठी आपण थोड्या तुपाचा मी इथं वापर केलेला आहे. जेव्हा पहिल्यांदा आपण रस जेव्हा आपण आटवून घेतो त्यावेळेस त्या रसामध्ये तूप नाही घातलं तरीही चालू शकतं आणि इथं मी थोड्या तुपाचा यासाठी वापर केलेला आहे. आणि हे मिश्रण आहे ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. 10 ते 15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. आणि जेव्हा आपण रस आटायला घालतो त्यावेळेस तो उडू शकतो, यासाठी आपण तो झाकण ठेवूनच तो आपल्याला आटवून घ्यायचा आहे. आणि एकदा आपण रस आटवून घेतल्यानंतर आपले हे होणारे जे पेढे आहेत ते पटकन आणि लवकर तयार होतात. जर तुम्हाला अशा प्रकारे पेढा करणं नको असेल तर तुम्ही दूध घेऊन आणि त्या दुधात आटवून सुद्धा तुम्ही हा पेढ्याची रेसिपी करू शकता किंवा खव्याच्या ऐवजी तुम्ही इथं मिल्क पावडरचाही वापर करू शकता. तोही पेढा जो आहे तो चवीला छान असा तयार होतो. जसे वेगवेगळ्या स्वादांची आपण बर्फीत बनवतो तसेच वेगवेगळ्या स्वादांचे असे पेढेही तयार होतात. आणि इथं मी घालते यामध्ये 1 चमचा एवढी वेलची पूड. आणि वेलची पूड घातल्यामुळं या पेढ्याला जो स्वाद आहे तो छान येतो. इथं तुम्ही कोणता इसेन्स जर घालायचा असेल तर इसेन्सही वापरू शकता. पण जेव्हा आपण आंब्याचा स्वादाचा आपण ज्यावेळेस पेढा बनवतो त्यावेळेस आंब्याचा वेगळा असा इसेन्स हा असतोच
त्यासाठी इथं मी फक्त वेलची पूडचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवतो त्यावेळेस त्यामध्ये दुधाचा वापर हा असतोच. त्यासाठी आपण दुधाचा किंवा खाव्याचा किंवा दूध पावडरचाही वापर केला तरीही चालू शकतो. इथं माझं जे हे मिश्रण आहे ते आटत आलेलं आहे आणि छान आपल्याला अजून हे मिश्रण जे आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी अजून 5 ते 10 मिनिट आपण हे मिश्रण जे आहे हे गॅसवरच ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची आहे. जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर जर हा पदार्थ करायला घेतला तर तो कडेनं करपूही शकतो किंवा करपट जर त्यातला वास लागला तर त्या पदार्थाची चव ही बिघडू शकते. यासाठी आपल्याला बारीक गॅसवरच हा पदार्थ तयार करण्यासाठी घ्यायचा आहे. इथं माझं हे खवा आणि आंब्याचं जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आणि जेव्हा कडा सोडू लागतं किंवा याचा गोळा तयार होतो त्यावेळेस हे आपण असंच हलवत राहायचं आहे. त्यामुळं काय होईल की आपलं जे मिश्रण जेव्हा थंड होतं त्यावेळेस आपण यामध्ये साखरेचा वापर करणार आहोत. त्यावेळेस आपलं हे मिश्रण छान असं तयार होतं. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं गोळा होईपर्यंत किंवा तूप सुटेपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. इथं खवा आणि आंब्याचं जे मिश्रण आहे हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनटं थंड झाल्यानंतरच आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हातानंही मिक्स करून व्यवस्थित असं घेऊ शकता. त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. इथं मी पाव कप एवढ्या पिठी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून ही पिठी साखर घालू शकता आणि पिठी साखर घातल्यानंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे जेणेकरून आपण जे घातलेली पिठी साखर आणि खवा आणि आंब्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपण जे पेढे हाताने वळणार आहोत ते चांगल्या प्रकारे वळले जातील. यासाठी हे मिश्रण जे आहे ते हाताने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा मिठाया जर आपण मिठाईच्या दुकानातून जेव्हा विकत आणतो त्यावेळेस त्या बऱ्यापैकी महाग असतात आणि हे जर पदार्थ आपण थोड्या साहित्यात घरी बनवले तर आपण त्या पदार्थांचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकतो किंवा त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आणि जेव्हा हे पदार्थ आपण घरी बनवतो तेव्हा ते आपण हाताने बनवलेले पदार्थ असल्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यासाठी थोड्या साहित्यात आणि घरी तयार होणारा हा पदार्थ तुम्ही घरीही करून बघा आणि चांगल्या प्रकारे हे आपल्याला मॅश करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये गुठळी किंवा पिठी साखरेची गाठ राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकसारखं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे मिक्सरवरही मॅश करू शकता. पण मिक्सरवर हे जास्त प्रमाणात आपलं बारीक केलं जाईल यासाठी हे आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे हातावर घेऊन आपण छोट्या छोट्या आकाराचे पेढे वळून घेणार आहोत. आणि हे पेढे वळून घेण्यासाठी एकसारखे पेढे येण्यासाठी तुम्ही एखाद्या चमच्याचाही वापर करू शकता. इथं मी हाताच्या अंदाजानंच एकसारखे असे पेढे वळून घेते आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर हा माझा आंब्याचा पेढा तयार झालेला आहे आणि चवीलाही तो छान आणि अप्रतिम असा लागतो. आणि जेव्हा आपण अशी प्रकारची आपण जेव्हा खव्याची आपण बर्फी बनवतो किंवा नारळाची आंबा बर्फी बनवतो तर ही चवीला अप्रतिम अशी लागते. आणि पाहू शकता इथं माझे पेढे जे आहेत ते वळून झालेले आहेत आणि यावर सजावटीसाठी मी इथं पिस्त्याचे काप घालते. यावर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा काजू किंवा बदाम ही बारीक करून घालू शकता. याची चव तर अप्रतिम लागते आणि थोड्या साहित्यात हा भरपूर असा पेढा तयार झालेला आहे. अप्रतिम अशी आंब्याची चव लागणारा आणि खावा मिश्रित असलेला हा पेढा जणू सातारी कंदी पेढाच. तर याची रेसिपी कशी वाटली सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा आणि पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह.